त्यानंतर एक मोठी बातमी आहे। अमरावतीमधून सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीच्या वतीने 2021 मध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। जवळपास 500 जागांसाठी प्रक्रिया राबवली, पण 3 वर्षांनंतर या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल मंडळाने जाहीर केलेला नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे। आणि या उपोषण स्थळावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुरेश दाहात यांनी। 2021 मध्ये सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती विभागातर्फे 500 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आलेली होती। मात्र अद्यापपर्यंत त्याचा जो निकाल आहे, अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नाही। जवळपास जर पाहायला गेलं तर राज्यभरातील जे तरुण आहे अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय एकवटले आहे। गेल्या 4 दिवसापासून त्या विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण चालू आहे। 4 विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहे। मात्र त्यांच्या समर्थनार्थ अनेक जे तरुण आहे ते उपोषणाला बसले आहे। प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे स्वतःची चक्क या विद्यार्थ्यांनी तिरडी रचलेली आहे। माझ्यासोबत काही विद्यार्थी आपण त्यांना विचारूया। दादा, काय मागणी आहे तुमची, काय सांगणार? आम्ही तरुण विद्यार्थी आहोत महाराष्ट्रातील। माझी अशी मागणी आहे की सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2021चा तात्काळ निकाल लावण्यात यावा। अद्यापही 2021 पासून 2 वर्ष झाले, अद्यापही अजूनपर्यंत या भरतीचा निकाल लावण्यात आलेला नाही आणि शासन हे भरती रद्द करण्याच्या जोरावर आहे। तर आमची मागणी अशी आहे, आज इथे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आले आहेत, परंतु बीड, लातूर, वाशिम, बुलढाणा, धुळे इथून सर्व पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत। जर या सरकारनं जर हे भरती आणि नव्यानं भरती करण्याचे आदेश असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिलेले आहेत असं आम्हाला निदर्शनास आलं आहे। परंतु ह्या भरतीचा जर रिझल्ट लागला नाही तर आम्ही इथेच आत्मदहन करू आणि आमची चिता आम्ही इथे बनवलेली आहे। जर कामगार मंत्री सुरेश खाडे, इथले प्रशांत महाले कामगार आयुक्त, त्याच्यानंतर काळे सचिव काळे यांनासुद्धा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांतर्फे आवाहन करतो, जर आमचा रिझल्ट तुम्ही लावत नसाल तर आम्ही तुमच्या इथे मंडळासमोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आत्मदहन करू, असे मी संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांतर्फे जाहीर करतो। प्रशासनाच्या वतीने खरंच या विद्यार्थ्यांची दखल घेणार का, याकडे संपूर्ण विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।